अशा परिस्थितीमध्ये समाजातील वाचन संस्कृतीला उत्तेजन देण्यासाठी मर्सीस वसई येथील ग्रामोन्नती सहकारी वाचनालयानं यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करताना मर्सीस विभागातील विद्यार्थ्यांसाठी मराठी आणि इंग्रजी वाचन स्पर्धेचं आयोजन केलं। एकूण 10 गटामध्ये मराठी इंग्रजी वाचन स्पर्धेत 100पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतला। प्राध्यापक अलेक्झांडर डिमेलो, श्रीयुत ओनिल अल्मेडा, श्रीयुत बोर्ज कार्व्हालो यांच्या पुढाकारानं आणि वाचनालय प्रशासनाच्या मदतीनं आयोजित केलेल्या या स्पर्धेचं परीक्षण प्राचार्य डॉक्टर नाझरेत मिस्किटा यांच्या नेतृत्वाखालील परीक्षकांनी केलं। विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं। सहकारी वाचनालय 50 वर्ष पूर्ण करत आहे। या सुवर्ण महोत्सवानिमित्त आम्ही हा खास वाचन स्पर्धा आयोजित केलेली होती। या वाचन स्पर्धेमध्ये मर्सीस आणि मर्सीसच्या आजूबाजूच्या गावातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला। जवळजवळ 85 विद्यार्थ्यांनी भाग घेतला। वाचन स्पर्धा मराठी आणि इंग्रजी 2 भागात झाली आणि या प्रचंड प्रतिसादामुळे आम्ही भारावून गेलेलो आहे आणि त्यामुळं यापुढेही अशा स्पर्धा आम्ही जाहीर करण्याचा मानस जाहीर करतो। खरं पाहिलं तर वाचनाला फार महत्त्व आहे। माणसाच्या जीवनामध्ये वाचनानं ज्ञान वाढते, वाचनानं स्मरणशक्ती वाढते, वाचनानं करमणूक होते, फावला वेळ वाया जात नाही आणि आपली परंपरा काय आहे ती वाचनामुळे आपल्याला कळते। परंतु दुर्दैवानं समाजामध्ये वाचन संस्कृती कमी झालेली आहे। या वाचन संस्कृतीला चालना मिळावी म्हणून आमच्या ग्रामोन्नती सहकारी वाचनालयाने पुढाकार घेतला आणि वाचन संस्कृती वाढावी म्हणून विद्यार्थ्यापासून त्यांना वाचनं करावं त्यासाठी आम्ही ही स्पर्धा आयोजित केली होती। त्याला उदंड प्रतिसाद मिळाला। या उदंड प्रतिसाद जो मिळाला त्याबद्दल पार्टिसिपंट्स जे होते किंवा विद्यार्थी होते त्यांचा आभार। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आम्हाला यांनी आर्थिक सहाय्य दिलं ती ग्रामोन्नती कंझ्युमर सोसायटी, त्यांचाही आभार मानतो। थँक्यू व्हेरी मच। ओनिल अल्मेडा, अध्यक्ष सुखसंपत्ती संवर्धक सहकारी सोसायटी। आत्ताच आम्ही वाचन स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी घेतली। जवळजवळ 100पेक्षा जास्त विद्यार्थी मराठी आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। अलेक्झांडर डिमेलो यांनी 4 महिन्यापूर्वी ग्रामोन्नती सहकारी वाचनालयाचा अध्यक्ष म्हणून नेतृत्व स्वीकारल्यानंतर हा दुसरा कार्यक्रम होता। सुवर्ण महोत्सवी वर्षात अनेक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत। वक्तृत्व स्पर्धा देखील घेण्यात येणार आहे, निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे, स्टोरी टेलिंग घेण्यात येणार आहे, अनेक स्पर्धा, चित्रकला स्पर्धा देखील घेण्यात येणार आहे। त्याच्याने वाचन संस्कृती वाढेल, विद्यार्थ्यांना एक कॉम्पिटेटिव्ह ॲटमॉस्फिअर तयार करता येईल। आमचं चांगली बिल्डिंग सुखसंपत्ती संवर्धक सोसायटीमार्फत सहजीवन येथे जॉन अल्मेडा प्रतिष्ठान आणि डेल्फिना जॉन अल्मेडा सभागृहामध्ये आजची स्पर्धा झाली। आमच्याकडे 400 विद्यार्थी एकत्र एका स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ शकतील असा हॉल देखील चांगला आहे। येणाऱ्या काळात ह्या अनेक स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी सुखसंपत्ती आणि ग्रामोन्नती सहकारी वाचनालय आणि ग्रामोन्नती कंझ्युमर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या काळात आयोजन करणार आहेत आणि जास्तीत जास्त पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना ह्या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रवृत्त करावं हे आवाहन या निमित्ताने मी करत आहे। धन्यवाद। NTV न्यूज मराठी, पालघर।